नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं बालाजी के टॉक्स या आपल्या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, आपण या 2024 या ठिकाणी नवीन वर्षी एक सिरीज घेऊन येत आहोत, करंट अफेअर्स वीकली सिरीज। तर साप्ताहिक चालू घडामोडीचे व्हिडिओ आपण आजपासून सुरू करत आहोत। प्रत्येक रविवारी आठवड्याभरातील साप्ताहिक ज्या चालू घडामोडी परीक्षेच्या दृष्टीने आहेत, जे MPSCचे असतील, परीक्षाच्या सरळ सेवेच्या परीक्षा असतील, MPSC UPSCच्या, त्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या चालू घडामोडीशी संबंधित आपण एकदम टू द पॉईंट एकदम महत्त्वाच्या चालू घडामोडी कव्हर करणार आहोत आणि ह्या आठवड्यातील असतील। तर साप्ताहिक चालू घडामोडीतील पहिल्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। जर तुम्ही बालाजी के टॉक्स या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्यायचं आहे आणि बाकीचे आपले स्पर्धा परीक्षेविषयी अपडेट मिळवायचे आहेत आपल्या चॅनलवरून। तर मित्रांनो, चला आजचा पहिला व्हिडिओ सिरीजमधला चालू घडामोडी 2024चा। तर नितीन करीर महाराष्ट्राचे 47वे मुख्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। तर मित्रांनो, नितीन करीर यांची या ठिकाणी महाराष्ट्राच्या मुख्य सचिवपदी नियुक्ती तर करण्यात आलेली आहे, पण ते कितवे असा प्रश्नही येऊ शकतो या ठिकाणी। त्या दृष्टीनं आपण हे कव्हर केलेलं आहे। हे आमच्या टीमनं टीम मेंबरनी तयार केलेले आहे। टीमने मिळून ही PDF आम्ही हे करतो। तर पहिला चालू घडामोड आहे, नितीन करीर महाराष्ट्राचे 47वे मुख्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। याच्यात दोन प्रकारे प्रश्न विचारला जाऊ शकतो की आत्ताच नियुक्ती कोणाची करण्यात आली आहे महाराष्ट्राच्या मुख्य सचिवपदी। त्याचं उत्तर असणार नितीन करीर। आणि नितीन करीर हे महाराष्ट्राचे कितवे मुख्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे असा प्रश्न आला तर ते 47वे मुख्य सचिव आहेत। या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत मित्रांनो। पुढचा प्रश्न या ठिकाणी महत्त्वाची चालू घडामोड आहे, नीना सिंह CISFच्या पहिल्या महिला प्रमुख म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे। नीना सिंह या महिला ज्या आहेत त्यांची या ठिकाणी CISFच्या पहिल्या महिला प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे। तर मित्रांनो, आता आपण पुढच्या प्रश्नाकडे वळणार आहोत आणि तुम्हाला एक प्रश्न मी विचारत आहे। CISFचा तुम्ही लॉंग फॉर्म सांगायचा आहे कमेंटमध्ये, या व्हिडिओच्या खाली कमेंट करून। पुढचं या ठिकाणी महत्त्वाची चालू घडामोड आहे, अरविंद पानगाडिया यांना नीती आयोगाचे अरविंद पानगारिया यांना जे 16वा वित्त आयोगाचा प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। ते नीती आयोगाचे माजी उपाध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केलेलं आहे। अरविंद पानगारिया यांना 16व्या वित्त आयोगाच्या प्रमुखपदी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। आणि हा वित्त आयोग काम केव्हा करणार आहे? 1 एप्रिल 2026 पासून पुढील 5 वर्ष कालावधीसाठी हा अहवाल तयार करणार आहे हा 16वा वित्त आयोग 1 एप्रिल 2026 पासून। आणि त्यांच्या प्रमुखपदी 16व्या वित्त आयोगाच्या अरविंद पानगारिया यांची नियुक्ती करण्यात आली आहे। पुढचा महत्त्वाचा आहे, कर महसुलाची राज्य व केंद्र शासन दरम्यान विभागणी करण्याचे काम या ठिकाणी ते करत असतं वित्त आयोग। केंद्र आणि राज्यामध्ये जे कर महसूल जमा होतात त्याच्याची विभागणी करण्याचं काम हे वित्त आयोग करतं। आणि दर 5 वर्षाला या ठिकाणी नवीन वित्त आयोगाची स्थापना करण्यात येते। तर 16व्या वित्त आयोगाची स्थापना करण्यात आली आहे आणि त्याचे अध्यक्ष, त्याच्या प्रमुखपदी या ठिकाणी अरविंद पानगारिया जे माजी उपाध्यक्ष आहेत नीती आयोगाचे, त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे। 16व्या वित्त आयोगाचे पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे असा प्रश्न आला तर त्याचं उत्तर आहे अरविंद पानगारिया। पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, महत्त्वाची चालू घडामोड आहे, ऋत्विक रंजनम पांडे सचिव वित्त आयोग। तर मित्रांनो, ऋत्विक रंजनम पांडे हे सचिव आहेत वित्त आयोगाचे 16व्या। तर मित्रांनो, तुम्हाला सांगतो की या ठिकाणी हा प्रश्न तर या ठिकाणी हायलाईट असणारच आहे की 16व्या वित्त आयोगाचे प्रमुखपदी या ठिकाणी अध्यक्षपदी या ठिकाणी प्रमुखपदी अरविंद पानगारिया यांची नियुक्ती झाली आहे। परंतु सचिव विचारलं तर या ठिकाणी अनेक विद्यार्थ्यांचं या ठिकाणी घोळ होऊ शकतो, म्हणून आपण हाही प्रश्न, ऋत्विक रंजनाम पांडे यांना सचिव वित्त आयोगाच्या 16व्या नियुक्ती करण्यात आली आहे। पुढचा प्रश्न आहे, एक्सपोस्ट उपग्रह प्रक्षेपक आहे PSLV C58। उद्देश आहे कृष्ण विवरांसारख्या ब्लॅक होल खगोलीय निर्मिती मागील रहस्य उकलण्याचा प्रयत्न, याच्यासाठी एक्सपोस्ट उपग्रह प्रक्षेपित करण्यात आलेला आहे। पुढचं या ठिकाणी आहे, खगोलीय स्रोतांकडून होणाऱ्या क्ष किरण उत्सर्जनाचा अभ्यास करणारा हा इस्रोचा पहिला समर्पित वैज्ञानिक अभ्यास उपग्रह आहे, त्याचं नाव आहे एक्सपोस्ट उपग्रह। आणि आपण आता पुढचं करणार आहोत, एक्सपोस्ट या ठिकाणी एक्स रे
पोलॅरिमीटर सॅटेलाईट याचं पूर्ण नाव आहे. एक्सरे पोलॅरिमीटर सॅटेलाईट. आयुष्य आहे 5 वर्षाचे आणि या ठिकाणी त्याच्यात 2 उपकरणं आहेत. या ठिकाणी दिलं आहे पॉलिक्स आणि एक्सपेक्स. या ठिकाणी नासाच्या आणि IXPE नंतर दुसरेच या प्रकारचे मिशन आहे. नासा आणि IXPE या ज्या अंतराळ संशोधन संस्था आहेत त्यांच्यानंतर हे इस्रोचं तिसरं या ठिकाणी हे आहे. तर आता आपण पुढच्या चालू घडामोडीकडे वळणार आहोत. कॅन्डिडेट स्पर्धा या ठिकाणी जी 2 ते 5 एप्रिल दरम्यान टोरंटो येथे या ठिकाणी पार पडणार आहे. बुद्धिबळ खेळातील प्रतिष्ठेची स्पर्धा असणार आहे ही असते मित्रांनो. कॅन्डिडेट स्पर्धा ही कुठे पार पडणार आहे तर टोरंटो येथे पार पडणार आहे. बुद्धिबळ खेळातील प्रतिष्ठेची स्पर्धा आहे ही. आर प्रज्ञानंद विदित गुजराती, डी गुकेश, आर वैशाली, कोनेरू हम्पी यासाठी पात्र ठरले आहेत. हे भारताचे खेळाडू, हे लक्षात ठेवायचे आहे. राज्यातील पहिले स्मार्ट कॅफे टॉयलेट हिंगणघाट व्यवस्थापन बचत गटातील महिलांकडे. तर मित्रांनो हा प्रश्न येऊ शकतो की राज्यातील पहिले स्मार्ट कॅफे टॉयलेट कुठे सुरू करण्यात आले आहे तर ते हिंगणघाट व्यवस्थापक आहे त्यांचे बचत गटातील महिलांकडे. राज्यातील पहिले स्मार्ट कॅफे टॉयलेट हिंगणघाट व्यवस्थापन आहे बचत गटातील महिलांकडे. पुढचा प्रश्न आहे GSAT-N2 दूरसंचार उपग्रह स्वदेशी आहे. प्रक्षेपण फॅल्कॉन 9 स्पेसएक्स येथून झालेला आहे. प्रथमच खाजगी प्रक्षेपकाचा इस्रोद्वारे वापर करण्यात आलेला आहे. या ठिकाणी प्रथमच खाजगी जो प्रक्षेपक आहे त्याचा वापर करण्यात आला आहे स्पेसएक्सद्वारे. आणि खर्चात बचत आहे. वजन आहे 4700 किलो. LVM-3ची क्षमता आहे 4000 किलो. 48 Gbps वेग मिळणे शक्य होणार आहे या उपग्रहामुळं. तर GSAT-N2 हा उपग्रह प्रक्षेपक फॅल्कॉन 9 स्पेसएक्स या खाजगी कंपनीद्वारे इस्रोकडून प्रथमच या ठिकाणी वापर करण्यात आलेला आहे खाजगी प्रक्षेपकाचा. आणि पुढचा आहे या ठिकाणी शेवटची चालू घडामोड या आठवड्यातील मैत्री एक खिडकी प्रणाली महाराष्ट्र बंदर विकासासाठी उद्योजकांना सहाय्य करण्यासाठी. तर मित्रांनो मैत्री नावाची या ठिकाणी स्कीम महाराष्ट्र शासनाने मैत्री नावाची एक स्कीम सुरू करण्यात आली आहे. ती एक खिडकी प्रणाली आहे. महाराष्ट्र राज्यात या ठिकाणी बंदर विकासासाठी उद्योजकांना सहाय्य करण्यासाठीची ही योजना सुरुवात केलेली आहे शासनाने. मैत्री एक खिडकी प्रणाली योजना आहे महाराष्ट्र बंदर विकासासाठी उद्योजकांना सहाय्य करण्यासाठी. तर मित्रांनो ह्या जर तुम्हाला नोट्स तुम्हाला फ्रीमध्ये अवेलेबल पाहिजे असतील तर आपल्या टेलिग्राम चॅनल बालाजी टॉक गव्हर्नमेंट जॉब या टेलिग्राम चॅनलला तुम्हाला या नोट्स फ्रीमध्ये पाहायला भेटतील. तसेच तुम्हाला ह्या साप्ताहिक घडामोडीचा पहिला भाग कसा वाटला ते आम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये कमेंट करून सांगा. आणि काही तुम्हाला याच्यात सुधारणा वाटत असतील त्याही सुचवा. असेच आपण वीकली करंट अफेअर्स म्हणजे साप्ताहिक चालू घडामोडीचे असेच भाग घेऊन येणार आहोत. दर रविवारी येणार आहे, परंतु आज सोमवारी भाग आलेला आहे एक वेगळ्या अडचणीमुळे. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा. बालाजी के टॉक्स या आपल्या यूट्यूब चॅनलला स्पर्धा परीक्षांच्या माहितीसाठी सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.